अरे काय म्हणता पुट्ट्यो, मग आणलं होतं ना मामानं फणस. तर भाऊ मस्त आता फणसाची भाजी करायची आणि खायची. आजचा आहे आपला दुसरा दिवस, कारण की मामा आले होते संध्याकाळी. ते आहे संध्याकाळचा शूट. तर भाऊ आपल्याला आता सकाळी जायचं आहे मामाला सोडायला. का सोडायला? तर मग काय भाऊ, झालो ना आपण रेडी मस्त फर्स्ट क्लासपैकी. तर भाऊ आपण निघलो होतो, तर भेटला ना देवाच्या आशीर्वादाने ऑटो. मग का भाऊ आपली बेजारी वाचली आणि खूपच थंडी होती सकाळी बी. लई चांगलं झालं भाऊ ऑटो भेटला मामाला. मग वाटी गिटी लावलं आणि निघलो आपण आपल्या घरी. तेवढ्यातच भेटले ना आपले प्रेमाचे माणसं म्हणत होते व्हिडिओ खूपच चांगला बनत आहे. तर तेवढ्याच वेळात आपण आलो होतो घरी. मग काय भाऊ खूपच थंडी लागत होती, शेगडी चालू होती. तर शेगडीवर मस्त हात गीत शेकले. थोड्याच वेळात बसलो ना भाऊ आपण जेवायला, कारण की आपल्याला सकाळी सकाळी जेवण पाहिजे होते. आणि हो, मेन गोष्ट आपल्याला शेतात जायचं होतं. तर थोड्याच वेळात तर आला ना भाऊचा कॉल. तर भाऊ म्हणे आपल्याला पंप पाहिजे होता म्हणे, आपल्याला आपल्या तुरीवर फवारणी करायची आहे म्हणे. तर मग का भाऊ दिला होता पंप द्यायला. ते निघू लागलो होतो आपल्या शेतात. तर त्याचा काय प्लॅन झाला की ते म्हणे भाऊ म्हणे पहिले आपल्या शेतात जाऊ म्हणे, मग पाहू म्हणे आपल्या शेतातलं. मग भाऊ निघलो ना आपल्या शेतात. तर भाऊ हे चिदरेपणा कसा करत आहे. तर हे रोजच चालू राहते. तर आलो मग आपल्या शेतात नाही. मग भाऊ एक झलक मारून घेतली ना आपण. जमतच नाही हो एप्पा. तर आपण लावलं होतं संदल. तर भाऊ एक चाली मारून घेतली ना. मग भाऊ आपल्याला आणायची होती पाईप. मग भाऊ आपल्या दुसऱ्या ढेल्यात न्यायचे होते ना. आपलं भाऊला आला होता कॉल. भाऊ म्हणे मी घरी जाऊन येतो म्हणे. घरचा कॉल आला म्हणे आपल्याला जायच लागते म्हणे, नाही तर काही खैर नाही म्हणे. मग भाऊ गेले होते घरी. तर मग राहिलो होतो आपण शेतात. आपलं झालं होतं पाणी. तर मित्राला बोलवलं होतं. तर मित्रानं भाऊ चिदरेपणाच्या नादातनी भाऊ टाकली भाऊ पाण्यातनी. आणि पाण्यातनी टाकली तर काय भाऊ झाली ना स्लिप. तर भिजलो आम्ही तिघं पण. रस्त्याने जाताना भेटले होते ना आपले मामा म्हणे थोडीशी मदत करा म्हणे, आपले 4-5 गटुडे आहे म्हणे, तर आपल्या गाडीमध्ये टाका म्हणे. तर मग लागलो भाऊ आपण मदत करायला. मग त्याच्यानंतर आलो आपण आपल्या घरी. तर भाऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, मराठी ब्लॉगर आपला समोर गेला पाहिजे ना भाऊ. तर त्याच्यात जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्याला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्याला धन्यवाद भाऊ.